नमस्कार मंडळी. स्वतःला घडवणं म्हणजे काय, तर ती एक जिद्द आहे. जणू वावरातली काळी आई पिकवण्यासाठी घेतलेली मेहनतच. आपण उगाच फापट पसारा बोलून आपली सगळी शक्ती हवेत घालवतो. पण खरं सांगू का, खरी ताकद ही शांत बसून स्वतःला सावरण्यात असते. जसा माळरानावरचा वटवृक्ष गपगार उभा राहून ऊन पाऊस झेलतो आणि तरीही डेरेदार होतो, तसंच आपल्याला बनायचंय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य सुधारावं आणि लोकांनी तुमच्याकडे आदराने बघावं, तर तुम्हाला जिभेवर ताबा ठेवायला शिकायला हवं. उगाच रागात व ध्येयाबद्दल फापट पसारा मांडण्यापेक्षा ही 5 ठिकाणं अशी आहेत जिथं तुम्ही गप्प राहणं हीच तुमची सर्वात मोठी मर्दानगी ठरेल. ही शांती तुम्हाला कमजोर नाही तर आतून लोखंडासारखं मजबूत बनवेल, हे ध्यानात ठेवा. नंबर 1. जेव्हा तुमच्याकडे अपूर्ण माहिती असते. बघा मंडळी, अर्धवट ज्ञान हे कवाबी धोक्याचंच असतं. जसं काय विहिरीत पाणी न मोजता उडी मारण्यासारखं. आपली कशी सवय असते की कुठं बी विषय निघाला की आपण आपलं मत मांडायला जातो, पण ज्या गोष्टीचा आपल्याला नीट पत्ताच नाही तिथे उगाच शब्द खर्च केले की नंतर लोकांसमोर आपली किंमत कमी होते. त्यापेक्षा आपलं तोंड शांत ठेवून समोरची व्यक्ती काय सांगतेय हे जर आपण लक्ष देऊन ऐकलं ना, तर आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. जगाला शहाणपण शिकवण्यापेक्षा गपगार बसून समोरच्याचं ऐकून घेण्यातच खरा मोठेपणा आहे. तुमचं हे मौन तुमची कमजोरी नसून ती नवीन गोष्ट शिकण्याची एक संधी आहे, हे ध्यानात ठेवा. जो माणूस कमी बोलतो आणि समोरच्याला मान देऊन त्याचं ऐकतो, त्यालाच ही दुनिया सन्मान देते. म्हणूनच पूर्ण माहिती नसली की उगाच फापट पसारा मांडण्यापेक्षा शांत राहून समोरच्याचं म्हणणं समजावून घ्या. त्यातच आपला आदर आणि आपली प्रगती आहे. नंबर 2. जेव्हा समोरची व्यक्ती रागात असते. जेव्हा समोरचा माणूस रागात लालबुंद होऊन तुमच्यावरती ओरडत असतो ना, तेव्हा समजून जा की त्याच्या मेंदूचा ताबा सुटलाय. अशा वेळी आपणही जर त्याला प्रत्युत्तर द्यायला गेलो तर ती पेटलेल्या आगीत तेल ओतल्यासारखं होतंय. रागाच्या भरात तोंडून बाहेर पडलेले शब्द कवाबी परत घेता येत नाहीत आणि तो माणसाचं मन कायमचं दुखावून जातो. म्हणून समोरचा कितीही अपमान करायचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही मात्र अगदी वडाच्या झाडासारखं शांत आणि संयमी राहा. तुमची ही शांतता म्हणजे तुमची हार नाही, तर तो तुमचा प्रचंड मोठा संयम आहे. जो माणूस अशा तापलेल्या वातावरणात स्वतःला शांत ठेवतो तोच खरा पैलवान. तुमचं गप राहणं त्या वादाची धार तिथेच मोडून काढतंय आणि तुमच्या मनाची शांती बी टिकून ठेवतंय. समोरच्याचा राग ओसरला की त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव आपोआप होतीये. म्हणून त्या क्षणी शांत राहून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करा, हे ध्यानात ठेवा. नंबर 3. तुमच्या ध्येयाबद्दल सांगताना. बघा मंडळी, आपल्याकडे एक जुनी आणि लय मोलाची म्हण आहे की शुभ कार्य करण्यापूर्वी कधी दवंडी पिटू नका. तसंच आपले ध्येयाचं बी असतं. आपण काय करणार आहे, काय मिळवणार आहे हे जगाला ओरडून सांगायची गरज नाही. जेवढं जास्त आपण लोकांजवळ आपल्या स्वप्नांचा पाडा वाचतो तेवढी आपली शक्ती आणि लक्ष विचलित होतंय. त्यापेक्षा आपलं तोंड गप ठेवून गुमानं आपल्या कामाला लागावं. तुमची मेहनत इतकी शांत असली पाहिजे की समोरच्याला त्याचा सुगावा बी लागला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही कमी बोलता ना, तेव्हा तुमची सगळी ताकद तुमच्या स्वप्नांसाठी खर्च होते. मग ज्या दिवशी तुम्ही ते शिखर गाठता त्या दिवशी तुमचं यश अख्ख्या दुनियेत स्वतःहून गाजतंय. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर शब्दाचा वापर करण्यापेक्षा कर्तृत्वावरती जोर द्या. तुमचं शांत राहून काम करणंच तुम्हाला एक दिवस मोठं बनवणार आहे, हे ध्यानात ठेवा आणि मनाशी गाठ मारून आपल्या कामात मग्न राहा. नंबर 4. जेव्हा कुणी दुसऱ्याची निंदा करत असते. बघा मंडळी, समाजात वावरताना आपल्याला अशी लय माणसं भेटतात ज्यांना दुसऱ्याची उणीधुनी काढल्याशिवाय चैन पडत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा 4 लोक मिळून एखाद्याची निंदा नालस्ती करत असतील ना, तेव्हा तिथं आपलं तोंड बंद ठेवणंच सर्वात मोठं लक्षण आहे. दुसऱ्याबद्दल वाईट बोलून किंवा ऐकून आपण आपल्याच मनाचा कचरा करत असतोय आणि आपली चांगली ऊर्जा विनाकारण वाया घालवतोय. स्वतःला बदलायचं असेल तर या गॉसिपच्या नादाला कवाच लागू नका. तिथं गप्प बसणं किंवा हळूच तिथून काढता पाय घेणं यातच आपला खरा सन्मान आहे. तुमचं हे शांत राहणं
जगाला सांगतंय की तुमचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत आणि तुम्हाला फालतू गोष्टीत रस नाही. जो माणूस दुसऱ्याच्या वाटेला जात नाही आणि कोणाची निंदा करत नाही, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आपोआप आदर तयार होतोय. त्यामुळे कोणाचं वाईट बोलण्यापेक्षा आपल्या कामात कसं चांगलं राहता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतःचा दर्जा वाढवा, हे ध्यानात ठेवा. नंबर 5, तुमच्या यशाचा आनंद साजरा करताना अहंकार नसावा. आयुष्यात कष्ट करून जेव्हा एखादं मोठं यश पदरात पडतं ना, तेव्हा खरी परीक्षा सुरू होते. यश मिळाल्यावर ते डोक्यात जाऊन द्यायचं नाही, हे सर्वात मोठं शहाणपण आहे. आपली कशी सवय असते की जरा कुठे चांगलं झालं की आपण लगेच फुशरका मारायला लागतो. पण खरं सांगू का, यशाच्या शिखरावर गेल्यावरती जो माणूस नम्र राहून पाय जमिनीवर ठेवतो त्यालाच ही दुनिया मान देते. स्वतःच्या तोंडानं स्वतःची स्तुती करण्यापेक्षा तुमचं काम असं ठेवा की लोकांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. गर्वाचा वारा लागला की माणूस प्रगतीपासून लांब जातोय. पण जर तुम्ही शांत राहिलात तर ती शांती तुम्हाला पुढच्या मोठ्या ध्येयासाठी ताकद देते. जसं फळांनी लगडलेलं झाड नेहमी जमिनीकडे झुकलेलं असतं, तसंच आपण बी असावं. मोठं झाल्यावर बी आपला साधेपणा आणि नम्रता सोडायची नाही. यातच आपला खरा मोठेपणा आणि आदर आहे, हे ध्यानात ठेवा. जाता जाता एवढंच सांगेल की हे जग बोलणाऱ्यांच्या नादाला लागते, पण मान फक्त शांत राहून कर्तृत्व गाजवणाऱ्यालाच देते. स्वतःला बदलणं म्हणजे बाहेरच्या जगाशी भांडण नाही, तर आपल्या आतल्या आवाजाला सावरणं आहे. ही 5 ठिकाणं फक्त लक्षात ठेवू नका, तर ती रोजच्या वागण्यात उतरवा. तुमची ही शांतीच तुमची खरी ओळख बनवू द्या. एकदा का तुम्हाला तुमची जीभ आणि मन काबूत ठेवायला जमलं ना, तर मग बघा, हीच दुनिया तुमच्यासाठी पायघड्या घालील. तुमचं यश इतकं जोरात गाजू द्या की तुम्हाला स्वतःबद्दल काही सांगायची गरजच पडू नये. चला तर मग आजपासूनच या संयमाच्या वाटेवर चालूया आणि स्वतःचा एक वेगळा दर्जा निर्माण करूयात. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.